नाही, खरं तर आमची सर्वांची अपेक्षा होती की माननीय गणेश नाईक साहेब इथे पूर्वी 10-15 वर्ष पालकमंत्री होते आणि यावेळेस पण ते असते तर थोडा आगरी समाजालाही न्याय मिळाला असता आणि तशी अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्रीपद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेला आणि शेवटी मुख्यमंत्री असताना काय आमच्या भागात झालं नाही, तर आता पालकमंत्री असून काय होणार आहे. थोड्या अपेक्षा आमच्या होत्या, परंतु त्या पूर्ण नाही झाल्या. जसं धरण फक्त घोषणा झाली, मुख्यमंत्री असताना काय लँड एक्विजिशन किंवा काही पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्या रागापोटी केलेला ट्विट येतो. ते कसं आहे, पालकमंत्रीपद कुठलं पाहिजे? गडचिरोली, पालघर, रायगड, सर्व रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतोय पालघरला, गडचिरोलीला खाणी येणार आहेत. हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची का मेवा खायचे, हे आमच्यासारख्या राजकारण्यांना माहिती आहे, लोकांना ती माहिती नाही आहे. असे काय होतं, DPDC मध्ये आम्ही बघतो केलेल्या मागण्या काय होत नाही अजून पूर्ण. त्यामुळे ठीक आहे, जे चालले त्यांना लखलख. त्याबद्दल मी काय जास्त बोलू शकत नाही, काय चाललंय काय नाही. शेवटी कधी कधी पेरलेलं उगवतं, पण त्यांच्या माध्यमातून उगवणार असेल तर मला काय माहित नाही. परंतु मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील. ते एक सरळ मार्गाने, मी जेवढं त्यांना 5 वर्ष अनुभवलंय, एक इमानदारीत काम करणारी व्यक्ती आहे ती. मला असं वाटत नाही, ते थोडा राजकारणाचा भाग वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.